नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 9 ऑगस्ट आहे आणि आज आपला 24वा पेपर आज आपण घेणार आहोत, जो की खूपच महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. तर आपण या व्हिडिओची पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. पहिला प्रश्न असा आहे, चिपको आंदोलन टिंबटिंब यांनी सुरू केले. चिपको आंदोलन टिंबटिंब यांनी सुरू केले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 सुंदरलाल बहुगुणा. पुढचा प्रश्न पाहू. शंखघोष हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? शंखघोष हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कवी. पुढचा प्रश्न आहे, 13 जून 2021 रोजी हॉल ऑफ फेममध्ये टिंबटिंब या खेळाडूला स्थान भेटले. 13 जून 2021 हॉल ऑफ फेममध्ये टिंबटिंब या खेळाडूला स्थान भेटले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 विनोद मंकड. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मिताली राज. पुढचा प्रश्न, व्हेन गॉड इज ट्रॅव्हलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्हेन गॉड इज ट्रॅव्हलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अरुंधती सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न पाहू. ऑस्कर 2021चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला? ऑस्कर 2021चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 नोमॅडलँड. पुढचा प्रश्न पाहू. 2019 या वर्षीचा 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? 2019 या वर्षीचा 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 रजनीकांत यांना जाहीर झाला. पुढचा प्रश्न घेऊ. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? भारतातील भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे, दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण टिंबटिंब या इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वीकारले. दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण टिंबटिंब या इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वीकारले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, करा किंवा मरा हा मूलमंत्र महात्मा गांधी यांनी कोणत्या चळवळीमध्ये दिला? करा किंवा मरा हा मूलमंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीमध्ये दिला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 चले जाओ चळवळ. पुढचा प्रश्न आहे, तो मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे उद्गार टिंबटिंब यांनी काढले. तो मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे उद्गार टिंबटिंब यांनी काढले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काढले. पुढचा प्रश्न आहे, प्रामुख्याने कोणती आदिवासी जात महाराष्ट्रात आहे? प्रामुख्याने कोणती आदिवासी जात महाराष्ट्रामध्ये आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गोंड. पुढचा प्रश्न आहे, राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे? राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पारनेर. पुढचा प्रश्न आहे, भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, विशाखापट्टणम हे बंदर टिंबटिंब येथे आहे. विशाखापट्टणम हे बंदर टिंबटिंब येथे आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, सुवर्णदुर्ग किल्ला टिंबटिंब येथे स्थित आहे. सुवर्णदुर्ग किल्ला टिंबटिंब येथे स्थित आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 हरणे येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, सायकल हा इंग्रजी शब्द कोणत्या भाषेतला आहे? सायकल हा इंग्रजी शब्द कोणत्या भाषेतला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 इंग्रजी भाषेतला शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रोगामध्ये पेशींची अनियंत्रित वाढ होते? कोणत्या रोगामध्ये पेशींची अनियंत्रित वाढ होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कर्करोग.
पुढचा प्रश्न आहे ॲल्युमिनियम टिंब या खनिजापासून काढतात. ॲल्युमिनियम टिंब या खनिजापासून काढतात. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बॉक्साईट. पुढचा प्रश्न आहे डासामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो. डासामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 डेंगू. पुढचा प्रश्न आहे डायलिसिस हे कोणत्या रोगासाठी वापरतात. डायलिसिस हे कोणत्या रोगासाठी वापरतात. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मूत्रपिंड. पुढचा प्रश्न आहे चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना केव्हा झाली. चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना केव्हा झाली. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 1922 रोजी झाली. पुढचा प्रश्न आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. पुढचा प्रश्न आहे जे चकाकते ते सोने नसते याचा अर्थ कोणता आहे. वाक्य आहे जे चकाकते ते सोने नसते याचा अर्थ काय आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 गुणवान असल्याचे भासणारे कोणीच सर्वच गुणी असतात असे नाही. पुढचा प्रश्न आहे मी कविता म्हणत होतो या वाक्याचा काळ ओळखा. मी कविता म्हणत होतो या वाक्याचा काळ ओळखा. तर वाक्य दिलेलं आहे पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे केसाने गळा कापणे म्हणजे काय. केसाने गळा कापणे म्हणजे काय. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 विश्वासघात करणे. पुढचा प्रश्न आहे खालील दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा. खालील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे व्यापक. तर याचा विरुद्धार्थी शब्द येतं पर्याय क्रमांक 2 संकुचित. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे. खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नंदुरबार हे विशेष नाम आहे. बाकी सर्व सामान्य नामे आहेत. पुढचा प्रश्न आहे गुरु गोविंद सिंग यांची समाधी टिंब येथे आहे. गुरु गोविंद सिंग यांची समाधी टिंब येथे आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 नांदेड येथे आहे. पुढचा प्रश्न आहे टिंब या जिल्ह्यात पितळखोरा लेणी आहेत. टिंब या जिल्ह्यात पितळखोरा लेणी आहेत. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद. पुढचा प्रश्न पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली होती. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 नागपूर येथे घेतली होती. पुढचा प्रश्न आहे आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे. आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येतं. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 चंचल. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द दिलेला आहे शब्द आहे दिन. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 गरीब. पुढचा प्रश्न आहे मी पहाटे उठतो व व्यायाम करतो वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे मी पहाटे उठतो व व्यायाम करतो. तर याचं वाक्य येतं वाक्याचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे इराण या देशाचे चलन कोणते. इराण या देशाचे चलन कोणते आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 रियाल. पुढचा प्रश्न आहे अजिंठा वेरूळ लेणी कोठे आहेत. अजिंठा वेरूळ लेणी कोठे आहेत. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद येथे आहेत. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे द्रोणाचार्य पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो. द्रोणाचार्य पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो. तर याचं पर्याय क्रमांक येतं पर्याय क्रमांक 1 1985 पासून देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत कोणी मांडला. ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत कोणी मांडला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी यांनी मांडला. पुढचा प्रश्न आहे तेलंगणा हे भारताचे कितवे राज्य ठरले आहे. तेलंगणा हे भारताचे कितवे राज्य ठरले आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 29वे राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न आहे वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 जेम्स वॅट यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे हरणांचा कळप तसंच पक्ष्यांचा काय. हरणांचा कळप तसंच पक्ष्यांचा काय असतो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 थवा असतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पुणे. पुढचा प्रश्न आहे ओनामा करणे म्हणजे काय. ओनामा करणे म्हणजे काय. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 प्रारंभ करणे. पुढचा प्रश्न आहे
रॅमचे पूर्ण रूप सांगा. RAM चे पूर्ण रूप सांगा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 रँडम ॲक्सेस मेमरी. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न असा आहे, गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे नाव काय आहे? गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे नाव काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 स्टॅच्यू ऑफ युनिटी. पुढचा प्रश्न आहे, भातसा वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? भातसा व वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक येतं 2 मुंबई येथे आहेत. पुढचा प्रश्न आहे, GPS चे पूर्ण रूप सांगा. GPS चे पूर्ण रूप सांगा. तर याचं बराबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 51वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न असा आहे, शिवाजी सागर जलाशय असे कोणत्या सागरास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय असे कोणत्या सागरास म्हणतात? 4 पर्याय दिलेले आहेत, कोयना, विष्णुपुरी, पानशेत, तोतलाडोह. तर या 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचा आहे जो की बराबर असेल. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.